नमस्कार, मी सौ ललिता मनोज तरडे कामोटे येथून आलेले आहे आणि हे माझे मिस्टर श्री मनोज शामराव तरडे। गेले 3 दिवसांपूर्वी आम्ही या हॉस्पिटलमध्ये आलो। माझ्या यजमानांना पायाला सूज होती आणि एक जखम झाली होती की त्या जखमेला आता 3 महिने झाले होते। मी त्या जखमेवरती ट्रीटमेंट घेत होते, परंतु अन्य ठिकाणावरून त्या ट्रीटमेंट मध्ये मला जास्त असा फरक नाही जाणवला। पण 3 दिवसामध्ये या लाईफलाईन हॉस्पिटलला आल्यानंतर मला त्या जखमेमध्ये फरक जाणवला। शिवाय माझ्या यजमानांच्या तब्येतीमध्ये सुद्धा त्याच्यामुळे फरक जाणवला। जे पायाला सूज होती तर ती कमी झाली आणि उत्तमरित्या असं इथे डॉक्टरांनी किंवा इथल्या नर्सनी छान प्रकारे त्यांना ट्रीट केलं। त्यामुळे लवकरात लवकर ते बऱ्यापैकी असे रिकवर झाले। तर हे हॉस्पिटल जे आहे हे उत्कृष्टरित्या रुग्णांना तपासणे आणि त्याच्यावरचा उपचारही त्याच्यावरती केला जातो। त्यामुळे हे हॉस्पिटल पनवेल मधलं उत्कृष्ट हॉस्पिटल आहे असं माझं मत आहे। शिवाय इथला स्टाफ, इथला नर्स, सिस्टर्स तर हे सगळे सुद्धा खूप असे मनमिळावू आणि समजून घेणारे आहेत। रुग्णांना योग्यरित्या तपासणी करणारे, पडताळणी करणारे असे योग्य असे आहेत। त्यामुळे इथल्या स्टाफसाठी आणि इथल्या डॉक्टरांसाठी माझ्याकडनं खूप खूप थँक्यू आहे त्यांना। शिवाय त्यांनी दिलेल्या या ट्रीटमेंटसाठी, म्हणजे माझ्या यजमानांच्या पायाला जी जखम झाली होती ना, तर त्या जखमेला ट्रीट करताना मला स्वतःला सुद्धा थोडंसं हे वाटायचं, किळसवाणं वाटायचं असं, कारण एवढी ती खराब झालेली होती। पण इकडच्या नर्स आणि जे मामा आणि मावशी आहेत त्यांनी खूप योग्यरित्या सहाय्य केलं। या हॉस्पिटलमध्ये रूम नंबर 204 डिलक्स रूम आहे ही, यामध्ये मी ऍडमिशन घेतलंय आणि इथे तर गेले 4 दिवस माझे यजमान ऍडमिट आहेत। तर इथे सुद्धा आता कसं ना की काही कारणांसाठी मला 3 दिवस रात्रीच त्यांच्यासोबत थांबता नाही आला। तर मग यावेळेला इकडचा जो स्टाफ आहे, म्हणजे मामा वगैरे किंवा मावशा ज्या आहेत, तर त्या वेळप्रसंगी त्यांना सहाय्य करण्यासाठी सतत तत्पर असायच्या। शिवाय मामा सुद्धा जेव्हा एक रात्री त्यांना असं वाटलं यजमानांना माझ्या की मला खूप असं घाबरल्यासारखं वाटतंय, तर त्यावेळेला त्यांनी मामांना इथे बोलवलं की माझ्यासोबत इकडे थांबशील का। तर ते मामा सुद्धा लगेच तयार झाले आणि यांच्याबरोबर रात्रीचं इकडे थांबले की त्यांना मदत होईल किंवा त्यांना माझी आवश्यकता लागेल। म्हणजे इथला जो स्टाफ आहे हा सगळा असंच मनमिळावू, कोऑपरेटिव्ह असा आहे। त्यामुळे मला हे हॉस्पिटल खूप असं आवडलं। इथे डॉक्टर आणि सगळा संपूर्ण स्टाफच सगळा सहकार्य करणारा असं आहे। इथे ओपीडी मध्ये आम्ही डॉक्टर किरण नाईक सरांना भेटलो होतो, तर त्यांनी मग आम्हाला इथे म्हणजे इथे ट्रीटमेंट घेण्यासाठी सहाय्य केलं। डॉक्टरांनी आम्हाला योग्य असं त्याच्यावरचं मार्गदर्शन करून यांना जे काही प्रॉब्लेम होते तर ते 2-3 दिवसांमध्ये क्लिअर केले। त्यांच्या पायाला असणारी सूज किंवा त्यांची जी जखम गेले 2-3 महिने क्लिअर नव्हती होती, सुकत नव्हती, तर ती सुद्धा आता व्यवस्थितरित्या हे झालेली आहे, बरी झालेली आहे। आणि त्यामुळे किरण सरांचे पण खूप खूप थँक्यू आणि या हॉस्पिटलचे सुद्धा खूप खूप थँक्यू।